नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. बहिणींनो, तुम्हाला ज्या अपडेटची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आणि सर्वात महत्त्वाची गुड न्यूज सर्व बहिणींसाठी आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून बहिणींनो, पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला जे डाऊट होते ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिले जातील. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे मिळत नाही आहे त्यांचासुद्धा ठिकाणी प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ज्या बहिणींना ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा ती फायनली ती प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या पडताळणी होणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या घरी येऊन या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये भरपूर महिला अपात्र होणार आहे. मग आता पडताळणी कधी होणार आहे, कोण येणार आहे, कशी होणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण प्रूफमध्ये जाऊया संपूर्ण माहिती बघण्या अगोदर. पण सर्व बहिणींना एक सूचना आहे की या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या ज्या काही बहिणी असतील, ज्या काही महिला असतील त्यांना या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकणार आहे. तर आता आपण प्रूफमध्ये जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. अपडेट अशी बहिणींनो, बघा, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे आणि या ठिकाणी पैसे मिळवले जात आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे. तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. या फसवणुकीमध्ये तुम्हाला ठिकाणी फसायचं नाही आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेत नोकरदार महिलांनी घेतलेला लाभ तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेमध्ये जे नोकरदार वर्ग आहेत, म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत, म्हणजेच तुम्ही जर बघितलं ज्या ठिकाणी सरकारी नोकरीला असतील अशा बहिणींनी सुद्धा ठिकाणी लाभ घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ज्या सरकारी नोकरीला आहेत अशा बहिणींनी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे. आताच्या घडीची हीच सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर पुढे तुम्हाला पाहायला मिळतं आहे की नागपुरातील जवळजवळ किती, नागपूरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता आकडा तुम्हाला दिलेला आहे. नागपुरातील 1129 महिलांनी या योजनेचा देखील लाभ घेतलेला आहे. बहिणींनो, तुम्ही बघू शकता नागपूरमधील 1129 महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता सरकारी नोकरदार महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे ठिकाणी लुटलेले आहेत. तुम्ही बघू शकता, म्हणजेच काय, तर ज्या सरकारी नोकरीला आहेत त्यासुद्धा बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता अट अशी होती, नियम असे होते, निकष असे होते की जे महिला किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी जर का सरकारी नोकरीला असेल तर त्या बहिणींना लाभ मिळणार नाही असा निकष होता, असे नियम होते. पण तरीसुद्धा ज्या बहिणी स्वतः सरकारी कर्मचारी आहेत, ज्या बहिणी स्वतः नोकरदार आहेत, अशा बहिणींनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच यामध्ये काय झाले तर सरकारची फसवणूक केली गेलेली आहे आणि सरकारकडून पैसे या ठिकाणी उकळलेले आहेत. आता पुढे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक महिन्याला किती रुपये रक्कम मिळाली आहे, तर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर त्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले आहे. दरम्यान नागपूरमध्ये 1129 नोकरदार महिलांनी योजनेचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. पुढे जर बघितलं तर नागपुरातील ह्या नोकरदार महिलांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि ह्या नोकरदार बहिणींवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आला आहे. आता ज्या बहिणींनी असा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच काय, ह्या ज्या काही नोकरदार बहिणी आहेत तर यांनी जो लाभ घेतलेला आहे तर आता यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कारण की यांनी सरकारची फसवणूक केली आहे. कारण की नियम असा होता, जे कोणी सरकारी नोकरीला असेल तर लाभ मिळणार नाही असा नियम होता आणि किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तरीही बहिणींना लाभ मिळणार नव्हता. पण तरीसुद्धा या बहिणीने लाभ घेतलेला आहे, यांना पैसे मिळाले आहे. मग आता काय होणार तर सरकार यांच्यावर कारवाई करणार आहे आणि त्यासाठी जे काही विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे. तर म्हणून तुम्हाला देखील सांगितलं जात आहे
की जर का तुम्ही निकषामध्ये बसत नसाल, नियमामध्ये बसत नसाल, तर तुमचा लाभ तुम्ही स्वतःहून बंद करून घ्या, नाहीतर तुमच्यावर सुद्धा देखील कारवाई केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. आता बघा, पटापट कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे की नाही. ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले आहे अशाच बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. जर का तुम्हाला जुलैचे पैसे आले नसतील तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही, कारण की भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांना जून आणि जुलैचे हप्ते आलेले नाही आहेत, तर त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे. तर कमेंट करून सांगा जून आणि जुलैचा हप्ता आला आहे की नाही. जर का जुलैचे पैसे आले असतील तर सांगा हो सर मला जुलैचे पैसे आलेले, थँक्यू. हो सर मला पैसे आलेले आहे. तर तुम्हाला लगेच ऑगस्ट महिन्याचे पैसेसुद्धा पाठवले जातील, जेणेकरून तुम्हाला लगेच ते पैसे पडतील. म्हणून कमेंट करून सांगा जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे की नाही. पुढे बघा, शासनाने आदेश दिल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी केली गेली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड मागवून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यांचा संपूर्ण तपशील विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या नोकरदार बहिणींवर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे. नंतर बघा, अपात्र महिलांची वाढती आकडेवारी आणखी समोर येत आहेत, म्हणजेच काय भरपूर महिला अपात्र होत आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांची लाभ घेतलेल्यांची संख्या वाढतच आहे. 26 लाख अपात्र महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी दिली होती. त्यानंतर आता अजूनही अनेक जिल्ह्यांमधून अपात्र महिलांची नावे समोर येत आहे. त्यामुळे हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर स्वतः मंत्री साहेबांनी, म्हणजेच कोण, आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली होती की 26 लाख बहिणी आणखीन अपात्र केलेल्या आहे. पण आता 26 लाख नाही तर आकडा अजून वाढलेला आहे, कारण की अजून महिलांची नावे समोर आलेली आहे, त्यासुद्धा अपात्र झालेल्या आहेत. बहुतेक अशा महिला की ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे. मग कदाचित तुम्हालासुद्धा मिळू शकणार नाही, कारण की जर का तुम्ही नियमामध्ये बसत नसाल, निकषामध्ये बसत नसाल, तर तुम्हालाही पैसे मिळणार नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी होणार आहे. बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळालेत, तुम्हाला जुलैचे सुद्धा हप्ता मिळाला आहे. आता तुमच्या घरी या ठिकाणी चौकशीला माणसं येतील. आता कोण येईल त्याची माहिती बघून घ्या, कारण की घरोघरी जाऊन आता ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. आणि घरोघरी जाऊन ही जर पडताळणी झाली तर भरपूर महिला पात्र होणार आहेत, कारण की स्वतः घरी जे व्यक्ती जातील ते स्वतः संपूर्ण माहिती बघतील आणि त्यानुसार तुम्हाला अपात्र की पात्र हे ठरवतील. ठीक आहे. तर आता कोण येणार आहे समजून घ्या आणि तुम्हाला कशी माहिती सांगायची तेही समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरोघरी अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची तपासणी करत आहे. यातून महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, तसेच कुटुंबामध्ये फक्त 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाव्यात. या सर्व निकषांची पडताळणी केली जाणार आहे. आता बघा, जर का एका कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ हा बंद होणार आहे. म्हणून एका कुटुंबामध्ये 2च महिलांनी लाभ घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. नंतर तुम्ही जर बघितलं तर तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहन नसावं, फक्त ट्रॅक्टर सोडून. ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण ट्रॅक्टर सोडून जर इतर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. पुढे बघा, या सर्व निकषांची पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे. यामुळे भरपूर महिला अपात्रसुद्धा होऊ शकतात. आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिली, पडताळणी कशी होणार आहे, तुमच्या घरी कोण येणार आहे, तर अंगणवाडी सेविका येणार आहे. तर तुम्हाला काळजीपूर्वक संपूर्ण माहिती व्यवस्थित सांगायची आहे. ठीक आहे. आता राहिला मुद्दा ऑगस्ट हप्त्याबाबत. तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, तर ऑगस्टचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हप्ता देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जर का 31 ऑगस्टपर्यंत प्रोसेस झाली तर तुमच्या अकाउंटवर उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत पैसे येऊ शकतात. आणि जर का 31 ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस नाही झाली तर तुम्हाला पुढच्या महिन्याचा जो पहिला आठवडा असेल तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण की तुम्ही जर बघितलं तर या महिन्यामध्ये सुद्धा जो जुलैचा हप्ता होता तो मला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिला गेला होता. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला होता. त्याच प्रकारे जर का प्रोसेस झाली तर तुम्हाला या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत मिळेल, आणि नाही मिळाले तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील. कारण की ऑगस्ट महिन्याच्या नंतर सप्टेंबर महिना येतो हे तुम्हाला माहिती, आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. संपूर्ण तुम्हाला माहिती मी दिली आहे. ज्या ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा. तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.